नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत, जर आपल्याला एखादी जमीन खरेदी करायची, तर जमीन खरेदी करण्यापूर्वी आपण कोणत्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच कायदेशीर बाबींबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. ओके, तर मी जास्त वेळ घेत नाही, सरळ मी मुद्द्यावर येऊन बोलतो. बघा, जी जमीन तुम्ही खरेदी करताय, ओके, आता कोणत्या कारणासाठी तुम्ही जमीन खरेदी करताय ते तुमचं तुम्हालाच माहिती, पण जमीन खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर समजून घेणं आणि त्या गोष्टी क्लिअर आहेत किंवा नाही, डॉक्युमेंट वगैरे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कोणते डॉक्युमेंट असतात किंवा काय, ह्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून जमीन खरेदी करणार आहात, ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये टायटल सर्च रिपोर्ट काढा. आता टायटल सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जी जमीन तुम्ही खरेदी करताय त्या जमिनीचा टायटल सर्च रिपोर्ट जर तुम्ही काढला, तर तुम्हाला समजून येईल त्या टायटल सर्च रिपोर्टवरून की ती जमीन कधी कधी कोणाकोणाला विकलेली आहे. त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कधी कधी खरेदी विक्रीचा व्यवहार वगैरे झालेला आहे, किंवा ती जमीन कोणाला ताबे घाण मॉर्गेज वगैरे ठेवलेली आहे का, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठली केस वगैरे कोर्टात चालू आहे का, किंवा इतर कोणत्या रेव्हेन्यू ऑफिसर जवळ त्या जमिनीच्या संदर्भात केस चालू आहे का, किंवा त्या जमिनीवर कर्ज वगैरे घेतलेलं आहे का. अशा बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत ना, जी जमीन तुम्ही खरेदी करताय त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला टायटल सर्च रिपोर्ट काढणार त्या जमिनीचा सर्च, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे त्या जमिनीवर कधी कधी खरेदी विक्री झाली आहे त्या जमिनीच्या संदर्भात, ती जमीन कुठं बँकेमध्ये ताबेघाण मॉर्गेज वगैरे ठेवलेली आहे का, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कुठे काही केसेस वगैरे आहेत का, किंवा त्या जमिनीवर काही कर्ज वगैरे बोजा वगैरे आहे का. या अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्हाला सर्च रिपोर्टमध्ये समजून येतील. ओके, हा एक मुद्दा होता. आणि दुसरं म्हणजे जी जमीन तुम्ही खरेदी करताय त्या जमिनीचा सातबारा हा देखील तुम्हाला बघणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या जमिनीच्या सातबारावर भूगोटादार नंबर 1 असेल, तर समजायचं ती जमीन ज्या व्यक्तीपासून तुम्ही घेताय त्याचं नाव जमिनीच्या सातबारावर असेल आणि भूगोटादार नंबर 1 म्हणून असेल ती जमीन, तर मग समजायचं की ती जी जमीन आहे ती जमीन त्या व्यक्तीच्या स्वतःच्या मालकी हक्काची आहे. नाहीतर काही जमिनी असतात त्याच्यावर भूगोटादार नंबर 2ही असतं, 3ही असतं. पण तुम्ही जी जमीन भूगोटादार नंबर 1 आहे ती जमीन खरेदी करण्यासाठी प्रिफरन्स द्या. कारण भूगोटादार नंबर 2 ची जी जमीन आहे ती जमीन काही अटी शर्तींवर त्या व्यक्तीला दिलेली असते. ओके, पण जी भूगोटादार नंबर 1 ची जमीन असते ती जमीन त्या व्यक्तीची स्वतःच्या मालकी हक्काची असते. हा दुसरा मुद्दा. तिसरं म्हणजे की जी जमीन आता तुम्ही खरेदी करताय ती जमीन वडिलोपार्जित आहे का, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीपासून तुम्ही ती जमीन खरेदी करताय ती जमीन वडिलोपार्जित आहे का, त्या जमिनीमध्ये वाटणी झालेली आहे किंवा नाही, हे देखील तुम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. आणि चौथा मुद्दा म्हणजे असा की तुम्ही जर त्या व्यक्तीपासून ती जमीन खरेदी करताय, तर त्याच्याजवळ ती जमीन कशी काय आली, तो व्यक्ती त्या जमिनीचा मालक कसा बनला, हे देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग मालकी हक्काचे दस्तावेज कोणते असतात, मी काही थोडक्यात तुम्हाला सांगतो. खरेदी खताद्वारे मालकी हक्क प्राप्त होतो. जर गिफ्ट डीड असेल म्हणजेच बक्षीसपत्र, त्याच्याने मालकी हक्क प्राप्त होतो. जर विल वगैरे असेल, विलच्या संदर्भात जर पुढील ते प्रोबेट वगैरे काढलेलं असेल, तर तेव्हा देखील मालकी हक्क प्राप्त होतो. किंवा वारस हक्काने ती जर जमीन आलेली असेल तर त्याच्याने देखील मालकी हक्क प्राप्त होतो. म्हणजेच हे डॉक्युमेंट सुद्धा बघणं गरजेचं आहे. जर तो व्यक्ती बोलतोय की तो मालक आहे त्या जमिनीचा, मग तो मालक कशा प्रकारे झालाय, त्याचं म्हणजे त्याचा मालकी हक्क कसा काय आला त्या जमिनीवर, कोणत्या कागदपत्रांच्या थ्रू त्याचा मालकी हक्क आलाय त्या जमिनीवर. मग हे जे काही मी कागदपत्र सांगितले तुम्हाला, हे कागदपत्र देखील तुम्ही तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा काही कोर्टाच्या ऑर्डरने काही त्याला मालकी हक्क मिळाला आहे किंवा काय, हे कागदपत्र मालकी हक्काच्या संदर्भात तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जी जमीन आता तुम्ही खरेदी करताय त्या जमिनीवर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन अगोदर पाहणी करा त्या जमिनीची,
की नक्की जी जमीन तुम्ही खरेदी करताय ती जमीन ज्या व्यक्तीपासून तुम्ही खरेदी करताय त्याच्या ताब्यात आहे किंवा नाही ती जमीन, का दुसऱ्याच्या ताब्यात आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, मालक असतो जमिनीचा एक, पण त्याची जमीन असते भलत्याच्याच ताब्यामध्ये. असंही होतं बऱ्याच वेळेस. म्हणून तुम्ही जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जमिनीवर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. ओके. आणि जी जमीन तुम्ही खरेदी करत आहात त्या जमिनीचं सातबाऱ्यावर किती क्षेत्रफळ आहे हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहात त्या जमिनीची मोजणी झालेली आहे किंवा नाही हे देखील समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या जमिनीची मोजणी झालेली असेल तर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये मोजणी झाल्याच्या नंतर क पत्रक असतं. त्या क पत्रकामध्ये ती जमीन किती क्षेत्रफळ वगैरे आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती असते क पत्रकामध्ये. ओके. ह्या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जमीन खरेदी करण्यापूर्वी. ह्या तुम्ही बघणं, तपासून पाहणं हे कागदपत्र हे अत्यंत तुम्हाला गरजेचंच आहे. ओके. नाहीतर मार्केटमध्ये ना, म्हणजेच बरेच काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या आहेत माझ्याही आणि तुमच्याही आल्या असतील, की तुम्ही जमिनीचा व्यवहार केला, त्या व्यक्तीला पैसे दिले, पण ती जी जमीन आहे ती म्हणजे कुठे कोर्टाच्या केसेसमध्ये अडकलेली आहे किंवा त्याच्यावर काही रिझर्वेशन आहे त्या जमिनीवर, किंवा ती जमीन म्हणजे त्या जे कोणी म्हणजे रेव्हेन्यू सक्षम अधिकारी असतील त्यांची परवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाही, किंवा फॉरेस्टची जमीन वगैरे, ह्या अशाही काही बाबी असतात. म्हणून आता बरेच काही सातबारे अशा असतात, काही आदिवासींच्या जमिनी असतात, मग तिथे सातबाऱ्यावर शेरा असतो की जो सक्षम अधिकारी असेल त्याची परवानगी घेतल्याशिवाय सदरची जमीन जी आहे ती हस्तांतर करता येत नाही. म्हणून ही सुद्धा गोष्ट जी आहे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर असा सातबारा आहे की त्या सातबाऱ्यावर लिहिलंय की सदरची जमीन जी आहे ती म्हणजे जो कोणी संबंधित अधिकारी असेल, महसूल अधिकारी किंवा इतर कोणता अधिकारी असेल, त्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय हस्तांतर करता येत नाही, तर तशी जमीन घेण्याच्या पूर्वी तुम्ही तो सातबारा बघा. त्याच्यानंतर त्या जमिनीच्या संदर्भामध्ये परवानगी मिळते किंवा नाही या सुद्धा गोष्टींचा तुम्ही तपास करा. त्याच्यानंतर ती जमीन खरेदी करायची किंवा नाही याचा विचार करा. ओके. आता बघा, ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी तुम्ही समजून घेतल्या. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याच्या नंतरच त्या जमिनीच्या संदर्भामध्ये तुम्ही पैशांचा व्यवहार करा. जर तुम्ही ह्या कायदेशीर गोष्टी बघितल्या नाही, समजून घेतल्या नाही आणि अगोदरच जर तुम्ही पैशांचा व्यवहार केला तर नंतर भविष्यामध्ये कदाचित कायदेशीर प्रॉब्लेम येऊ शकते ती जमीन तुम्हाला परत मिळवायला, किंवा जे तुम्ही पैसे दिलेले आहेत ते परत मिळवायला, जर काही त्या जमिनीच्या मालकी हक्का संदर्भामध्ये काही वादविवाद भविष्यामध्ये निर्माण झाले तर. म्हणून तुमचे पैसे बुडू नये, तुमच्या पैशांचा कुठं काही लॉस होऊ नये, म्हणून तुम्ही अगोदर ह्या ज्या काही मी कायदेशीर गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही तपासून पाहणं हे अत्यंत गरजेचंच आहे. त्याच्यानंतरच तुम्ही पैशांचा व्यवहार करा. आणि जेव्हा कधी तुम्ही पैशांचा व्यवहार करणार ना, हा नेहमी आहे ना रिटर्नमध्ये करा. रिटर्नमध्ये म्हणजे कसं, काही ॲग्रीमेंट वगैरे बनवा तुम्ही, समोरच्या व्यक्तीला किती पैसे देत आहेत किंवा काय, आणि पैसे जे देणार तुम्ही त्याचा तुमच्याजवळ रेकॉर्ड ठेवा, प्रूफ ठेवा. म्हणजे जसं चेकने पैसे द्या, डीडीने पैसे द्या, किंवा RTGS असतं, NEFT असतं. ह्या माध्यमांनी जर तुम्ही पैसे दिले ना तर तुमच्याजवळ पुरावा असतो की तुम्ही सदरच्या अमुक अमुक व्यक्तीला सदरच्या व्यवहारासाठी पैसे दिलेले आहेत आणि त्याचा हा पुरावा तुमच्याजवळ आहेत म्हणून. ओके. जर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या क्लिअर असतील, ओके, टायटल क्लिअर असेल त्या जमिनीचं, काही वादविवाद नसतील त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कोणाचे, तर त्याच्यानंतर तुम्ही ती जमीन खरेदी कशी करायची. आता या सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण जमीन आता खरेदी कशी करायची बघा. जी जमीन तुम्ही खरेदी करणार आहेत त्या जमिनीचं खरेदी खत बनवायचं. खरेदी खत झाल्याच्या नंतर खरेदी खत रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर्ड झालं, त्याच्यानंतर ती एक रजिस्टर्ड कॉपी त्या खरेदी खतची, जी जमीन आहे ती कोणत्या तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येते तिथलच्या संबंधित तलाठ्याला अर्ज द्यायचा. त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव लावण्यासाठी अर्ज द्यायचा आणि ती जे खरेदी खत केले तुम्ही रजिस्टर्ड त्याची एक कॉपी देखील अर्जासोबत जोडायची आणि संबंधित अधिकाऱ्याला पाठवून द्यायची की तुमचं नाव जे आहे ते त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर लावण्यात यावं म्हणून. ओके. आता मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल कायदेशीररित्या तेवढा समजवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये अजून काही थोड्याशा छोट्या गोष्टी आहेत जे की मला ह्या एकाच व्हिडिओमध्ये समजवणं शक्य नाहीये, पण तरी
जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल मला, तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा. मी नक्कीच प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ म्हणून. आणि माझ्या ह्या कायद्याच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, माझे यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा अशाच कायदेशीर माहितीसाठी. ओके, धन्यवाद.